मार्केटमध्ये हवाबंद डब्यामध्ये बऱ्याचशा चटण्या आपल्याला मिळतात, ज्या की आपण भातामध्ये डायरेक्ट मिक्स करून भात एन्जॉय करू शकतो. तर अशीच चटणी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत, जी की तुम्ही एकदा बनवून ठेवला तर केव्हाही त्याच्यामध्ये भात मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. नमस्कार, मी अनुष्का, अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कढईमध्ये इथे मी 2 चमचे धने, 2 चमचे मोहरी आणि अर्धा चमचा मेथी दाणे चांगला चटचट आवाज येईपर्यंत आणि खमंग याचा वास येईपर्यंत परतून घेतेय. त्याला छान असा वास यायला लागला की आपण याला एका प्लेटमध्ये काढून गार करायला ठेवून देऊया. आता कढईमध्ये इथे मी 2 ते 3 चमचे तेल घालतेय आणि या तेलामध्ये आपल्याला 2 चमचे चिंच छान अशी परतून घ्यायची. चिंच थोडीशी कुरकुरीत झाली पाहिजे, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही लगेच बारीक होईल. आता इथे मी तेलामध्ये सतत हलवत ही चिंच कुरकुरीत होईपर्यंत परतून घेते. चिंच सुद्धा आपली छान अशी कुरकुरीत होत आली. आता हिला आपण बाजूला काढून एका बाउलमध्ये गार करायला ठेवून देऊया. आता कढईमध्ये अजून छोटी पळी तेल घालायचं आणि याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे उभे कट करून घेतलेले कांदे घालायचे. कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. कांद्याला हलका सोनेरी कलर आल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत मूठभर कोथिंबीर. ह्याच्यापेक्षा जास्ती सुद्धा तुम्ही कोथिंबीरचा वापर करू शकता. आता कोथिंबीर सुद्धा 3-4 मिनिटं या कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची. आता हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचं आणि हे सगळे मसाले गार करून घ्यायचं. पहिल्यांदा तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरडे मसाले बारीक करून घेऊया. इथे धने, मोहरी आणि मेथी दाणे हे मी कोरडेच असे बारीक करून त्याची पावडर करून घेणार. त्याच्यानंतर मग चिंच घालायची आणि चिंच थोडीशी बारीक झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये कांदा घालून त्याला सुद्धा बारीक करून घेऊया. कोणत्याच मसाल्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये. इथे बघा, धने, मोहरी, मेथी दाणे याची पावडर करून मी प्लेटमध्ये काढलेली आहे. आता मी चिंच घालते. चिंच जर कांद्यासोबत घातली तर ती लवकर बारीक होणार नाही, त्याचे तुकडे तसेच राहतील, म्हणून मी आधी चिंच बारीक करून घेतली. आता याच्यामध्ये हा भाजलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि जराही पाण्याचा वापर न करता याची पेस्ट करून घ्यायची. कांद्याला तसंही पाणी सुटलेलंच असतं, त्याच्यामुळे कांद्याला आपल्याला पाण्याचा वापर करायची गरज पडत नाही. इथे बघा, याची सुद्धा मी छान अशी पेस्ट बनवून घेतली. आता कढईमध्ये इथे मी तेलातल्या पळीने 1.5 पळी तेल घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं. 6-7 कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर मात्र तेल अंगावर उडू शकतं, त्याच्यामुळे काळजी घ्यायची. आता याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा भरून चिंचेची आणि जी आपण कांद्याची पेस्ट करून घेतली होती ती घातलेली आहे आणि लगेचच आपण ही पेस्ट तेलामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत ही पेस्ट मस्त अशी आपण परतून घेऊया. आता इथे तुम्हाला एक गोष्ट सांगते, तेल थोडंसं जास्तीचं घालून ही कांदा आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे ही तुम्ही परतून घ्या. त्याच्यामध्ये आपण जी पावडर मसाले केले होते ते सुद्धा घाला आणि याला हवाबंद डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि केव्हाही तुम्हाला भात खायचा असेल त्यावेळी तुम्ही ती चटणी भातामध्ये मिक्स करून खाऊ शकता. आता ही चिंचेची पेस्ट मी चांगली परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा हळद, घरचं लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि पाव चमचा हिंग घातला आणि मोहरी, धने याची जी आपण पावडर करून घेतली होती ती चमचाभर घालून त्याच्यामध्ये छान अशी परतून घेतली. आता याच्यामध्ये शिजवून मोकळा केलेला भात घालायचा आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. आता हा आपला कांदा चिंच चटणी सोबतचा राईस तयार झालेला आहे. काही कारणाने किंवा आजारी असाल, तोंडाला चव नसेल, काहीच खावंसं वाटत नसेल तर असा राईस एकदा नक्की बनवून खा. तोंडाला चव तर येईलच आणि हा राईस इतका टेस्टी होतो ना, लहान मोठे सगळेच आवडीनं खातील इतका हा भात टेस्टी होतो. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलच्या खाली कमेंटच्या साईडला 2 डॉट दिसतात, तिथे हाईपचे पॉईंट सुद्धा ऑन झालेले आहेत. लॉंग रेसिपीच्या खाली हाईपचे पॉईंट द्यायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.